टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। हां, पोलीस SP सरांनी आश्वासन दिलं की आम्ही आरोपी पकडूतच, पण 10 दिवसात पकडूत असं काही त्यांचं म्हणजे त्यांनी दिवस दिले नाहीत। ते म्हणले 5 दिवसात पकडू किंवा उद्या पण होऊ शकतं किंवा परवा पण होऊ शकतं, असं काही नाही। तुम्ही जर म्हणताल 10 दिवसातच पकडा आणि 8 दिवसात पकडा, तर असं काही त्यांनी निष्कर्ष दिला नाही एकदम की आम्ही ह्याच दिवशी पकडू म्हणून। पण जोपर्यंत आरोपी सापडत नाही तर माझ्या माहितीच तर मी अमर उपोषणाला ठामच आहे। तुम्ही 10 दिवसात एक अल्टिमेट दिलं पोलीस अधिकाऱ्यांना की 10 दिवसात आरोपी नाही पकडले तर मी उपोषणाला बसणार, तुम्ही तुम्ही ठाम आहोत? हां, मला जर फॉलो नाही देत राहिले आणि मला जर आरोपी नाही सांगितले तर मी ठामच राहणार आहे। मात्र ताई 15 महिने झाले तरी अद्यापही पोलीस वेळच मागते, नेमकं हे काय सुरू आहे आणि तुम्हाला पोलिसांवरती विश्वास आहे का? आता SP सरांनी जे सांगितलं त्याच्यावरती तुमचं समाधान झालंय का? माझं तर परळी पोलिसांवर ते तर विश्वासच नव्हता। मी दुपारी पण तुम्हाला सांगितलं होतं की माझा पोलीस प्रशासनावर विश्वास नाही, माझा आहे ते SP सरांवर विश्वास आहे। आणि SP सरांनी मला दिलासा दिला आहे की तुझे ताई मी आरोपी अटक करून देणारच, मी जेवढे होईल तेवढे प्रयत्न करणार, प्रयत्न हेच आमचा हे म्हणले आणि तुमचे आरोपी आम्ही अटक करूनच देऊत म्हणले। मात्र ताई आज तुम्ही SPची भेट घेतली, त्या अगोदर DYSPची देखील भेट घेतली होती। 15 दिवस झालं DYSPकडे तपास आहे, काही त्यांनी केलंय असं सांगितलं का तुम्हाला? नाही का तुम्हाला माहिती मिळते काय तपासाच्या संदर्भात? नाही, इतक्या 12 दिवस तर नव्हती माहिती मिळाली, पण रात्री जेव्हा बाईट झाली त्यावेळेस भावाला फॉलो दिलता चोरमुले सरांनी। पण आता SP सर म्हणले खुद माझ्याकडे यायचं म्हणले, कोणत्या टायमिंगला कोणता फॉलो पाहिजे ते मी तुम्हाला सांगेल म्हणले। काय काय तपास विश्वास वाटतो का न्याय मिळेल असं वाटतं? हां, थोडीशी आशा वाढली, कारण सरांना जे बोलणं झालं सरांनी इतका दिलासा दिला की आरोपी न्याय भेटणार म्हणजे भेटणार, 100% भेटणार म्हणून। आपण न्यायासाठी आपण रस्त्यावर आधी पोलीस अधिकारी भेटले, कसं वाटतं? म्हणजे इतक्या दिवस तर एक बी अधिकारी इतका आश्वासनदायक आम्हाला बोललाच नाही, एक पण अधिकारी नाही। हे बोलले SP सर बोलले, इतकं त्यांनी दिलासा दिला की म्हणले ताई आरोपी अटक म्हणजे अटक करणार, ती आमची ड्युटीच आहे, आम्ही करणारच म्हणले। जितकं होईल तेवढे चोरमुले सरांवर पण विश्वास ठेवा म्हणले आणि ते जितका तपास करतील ते दुसरं कुणीच करू शकणार नाही म्हणले, हे आश्वासन आहे म्हणले माझं। तुमची जी मागणी होती SIT आणि CID बाबतीत, ह्याच्या बाबतीत ते बोलणं झालं नाही, ह्याच्यातूनच आपण आरोपी अटक करू म्हणले ना। मग SIT आणि CID माझी तर मागणीच आहे मुख्यमंत्र्यांना ते की मला SIT आणि CID द्या, मी बघणार आहे ना। 10 दिवस तर म्हणलंच आहे ना, मी बघणार आहे हे काय काय तपास करते ते, नंतर मी उपोषणाला बसलेस तर SIT आणि CIDची मागणी करणारच आहे। 10 दिवसानंतर तुम्ही उपोषणाला कुठे बसणार आहात आणि उपोषणावरती ठाम आहात का? आता 15 महिने तुम्ही वाट पाहिली, मात्र न्याय मिळाला नाही। आता 10 दिवस वाट पाहून जर नाही मिळाला तर पुढचं पाऊल कसं असेल? नाही, मी उपोषणावर तर ठामच आहे, मला काही पण झालं तरी उपोषण करायचं आहे। मी दुपारी पण सांगितलं आहे, एकतर मी तरी आरोपी तरी होतील, नाही तर माझी डेड बॉडी तरी या बेडमधून जाईल, माझ्या नवऱ्याचे नाही मला आरोपी सापडले तर। आता जी भेट झाली त्याच्यामध्ये प्रमुख मागणी काय काय केली, चर्चे दरम्यान काय झालं विषय? त्यांनी पूर्ण म्हणजे कुणा कसा तपास केला, काय केलं, ते जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांना पण बोलले, त्यांनी पूर्ण माहिती दिली की असं आम्ही तपास केलेला आहे। मग आता परळीतून अंबाजोगाईला काहीतरी थोडंसं प्रगती झाली आहे ह्याच्यामध्ये, मग अजून फॉलो देत राहा, तुम्ही पण फॉलो करत राहा म्हणले, मग आरोपी सापडून जातील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।